Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of the Maharashtra Civil Services Joining Time Rules Foreign Services. तर आज आपण ह्यामध्ये रूल 10 पासून रूल 32 पर्यंत बघणार आहोत. चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग टाइम. चॅप्टर 3 आपण स्टार्ट केलेला आहे, जॉईनिंग टाइम. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि लाईक बटन हिट करा. ओके, चला स्टार्ट करू. ओके तर आपण रूल 10 पासून स्टार्ट करूयात. ह्यामध्ये रूल 10 मध्ये काय आहे, यामध्ये बेसिकली व्हेन द जॉईनिंग टाइम इज ॲडमिसिबल, कधी जॉईनिंग टाइम ॲडमिसिबल असणार आहे तो ह्यामध्ये ह्या रूलमध्ये सांगितलेलं आहे. बघूया. व्हेन जॉईनिंग टाइम इज ॲडमिसिबल, जॉईनिंग टाइम मे बी ग्रँटेड टू एनेबल अ गव्हर्नमेंट सर्वंट. काय म्हटलं आहे की व्हेन जॉईनिंग टाईम इज अन ॲडमिसिबल, कधी जॉईनिंग टाईम ॲडमिसिबल असणार आहे. सगळ्यात पहिली कंडिशन आहे की जॉईनिंग टाईम मे बी ग्रँटेड टू एनेबल गव्हर्नमेंट सर्वंटला एनेबल करण्यासाठी जॉईनिंग टाईम काय केले जाते, ग्रँट केले जाते. म्हणजे ऑफिशियल टाईम अलाउड टू जॉईन अ न्यू पोस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ऑफिसर ट्रान्सफर्ड पुणे टू मुंबई. आता पुणेपासून मुंबईपर्यंत त्याला ट्रान्सफर केलं किंवा आता नवीन एखादी MPSCची पोस्ट आली किंवा JMFCची पोस्ट आली. JMFCमध्ये पासआउट झाले मी. ओके, आणि त्याच्यानंतर मला काय केलं, जॉईनिंगला बोलवलं गेलं. ओके, जॉईनिंगला बोलवलं गेल्यानंतर एक टाईम पिरियड दिला जातो आहे. तेवढ्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं असतं, जॉईनिंग करायचं असते. ते तिथं सांगितले बघा. ह्यामध्ये काय म्हणलं, टू जॉईन अ न्यू पोस्ट ॲट अ सेम ऑर न्यू स्टेशन विदाऊट टेकिंग लीव वेन रिलिंक्विशिंग ओल्ड पोस्ट. एकतर तुम्हाला इथं लीव घ्यायचं नाही आहे, तुम्हाला एक टाईम पिरियड दिलं तर त्या टाईम पिरियडमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. टाईम टू रिपोर्ट विदाऊट टेकिंग अ लीव घ्यायचं नाही आहे. आता बघा सेकंड पॉईंटमध्ये काय, टू जॉईन अ न्यू पोस्ट ॲट अ न्यू स्टेशन ऑन रिटर्न फ्रॉम. जर तुम्ही लीव घेतला असेल आणि त्यावेळेला तुमचं ट्रान्सफर वगैरे झालं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, रिटर्न फ्रॉम. लीव किती आहे ह्यामध्ये, लीव किती सांगितले, लीवचा पिरियड ह्यामध्ये लीव लेस दॅन और इक्वल्स टू 180 डेज. लीव किती आहे, लेस दॅन और इक्वल टू 180 डे आहे. आणि इथं लीव इज मोर दॅन 180 डे व्हॅन सफिशियंट नोटीस गिवन फॉर द न्यू अपॉइंटमेंट. न्यू अपॉइंटमेंटसाठी जर सफिशियंट नोटीस गिवन असेल तर एवढ्या टाईम पिरियड जे आहे ते अलाउड केलेलं आहे. ओके, तर हे समजून घ्यायचं. ऑफिसर रिटर्निंग फ्रॉम दी 120 डे लीव आहे, यामध्ये गेट्सचं जॉईनिंग टाईम न्यू स्टेशनला मिळणार आहे. पण बीमध्ये काय सांगितलं आहे की 180 डेजपेक्षा जर जास्त असेल तर ह्यामध्ये व्हेन इनसफिशियंट नोटीस गिवन फॉर दी न्यू अपॉइंटमेंट. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया ह्यामध्ये इनसफिशियंट नोटीस का म्हटली, तर आपण बघितलं ना, इनसफिशियंट नोटीस आपण म्हटलं ह्यामध्ये काही गरज नाही आहे. 180पेक्षा कमी लीव असेल तर काही गरज नाही आहे. पण इथं अथॉरिटी ऑर्डरिंग टू ट्रान्सफर डिसाईड वेदर द नोटीस फॉर जॉईनिंग पोस्ट वॉज इनसफिशियंट. म्हणजे ट्रान्सफरिंग ऑथॉरिटी डिसाइड्स इफ जॉईनिंग टाईम इज अलाउड ड्यू टू दी शॉर्ट नोटीस. म्हणजे बघा ह्यामध्ये कलेक्टर डिसाइड्स, ऑफिसर गेट ओनली 2 days नोटीस, जॉईनिंग टाईम ग्रँट होणार आहे. ह्यामध्ये बघा मी अनेकदा सांगते, ह्यामध्ये हे जरा क्रिटिकल वाटायला 10मध्ये जो हा पॉईंट आहे हा समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला बघा की जॉईनिंग टाईम म्हणजे काय, जेव्हा एक गव्हर्नमेंट सर्वंट एक पोस्ट सोडून दुसऱ्या पोस्टला जॉईन करतो तेव्हा त्याला ट्रॅव्हल करायला लागणार आहे, शिफ्ट व्हायला लागणार आहे न्यू पोस्ट जॉईन करायला. जो टाईम त्याला मिळतो ना त्याला आपण जॉईनिंग टाईम म्हणतो बेसिकली. एवढंच लक्षात ठेवा यामध्ये. ओके, आता इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे ह्यामध्ये, जॉईनिंग टाईमसाठी लीव घ्यायची आहे. म्हणजे लीव घ्यायची गरजच नाही आहे जॉईनिंग टाईम, कारण तुम्हाला ते ऑलरेडी टाईम दिलं जाते. ओके, सिम्पल बघायचं झालं तर ओल्ड पोस्ट सोडून न्यू पोस्टकडे जॉईन करायला जो टाईम पिरियड दिला जातो तुम्हाला तो जॉईनिंग टाईम म्हणतात त्याला. तर जॉईनिंग टाईम खाली दोन सिच्युएशन्स आहेत त्यामध्ये. सगळ्यात पहिला आपण A आणि B सिच्युएशन्स बघितले यामध्ये. ओके, तर बघा ह्यामध्ये जे आपल्याला कळालेले नव्हते तर आता अनेकदा आपण समजून घेणार आहोत. तर बघा हे दोन सिच्युएशन काय आहेत. सगळ्यात पहिला जी सिच्युएशन आहे, पहिली सिच्युएशन, ओल्ड पोस्ट सोडून न्यू पोस्टकडे जॉईन करायचं आहे. जर गव्हर्नमेंट सर्वंट एक पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर ट्रान्सफर झाला तर त्याला जॉईनिंग टाईम मिळतो. ओके, मग त्यामध्ये त्याला सेटल वगैरे होण्यासाठी टाईम मिळतो. सेकंड काय म्हणलं आहे की न्यू स्टेशनला जॉईन करायचं असेल, जर न्यू पोस्ट दुसऱ्या स्टेशनमध्ये असेल, सिटीमध्ये असेल तर जॉईनिंग टाईम त्याला मिळते. ओके, तर कोल्हापूर टू मुंबई ट्रान्सफर असेल तर तिथे त्याला जॉईनिंग टाईम मिळणार आहे. आता जॉईनिंग टाईममध्ये दोन कंडिशन काय सांगितल्यात, लीव नंतर न्यू पोस्ट जॉईन करायची असेल तर लीव
म्हणजे लीव झाल्यानंतर, सॉरी, लीव जे आहे, तुम्ही लीववर आहे ऑलरेडी आणि तुमची पोस्टिंग झाली दुसरीकडे. लीव झाल्यानंतर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लीव किती पाहिजे, लेस दॅन इक्वल टू 180 डेज पाहिजे. ह्यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू 180 डेज म्हणजे लीववर आहात तुम्ही. बघा, जर एम्प्लॉई लीववर होता आणि लीव 180 डेजपेक्षा कमी किंवा इक्वल असेल तर त्याला न्यू पोस्टवर जॉईन करायची असेल तर जॉईनिंग टाईम त्याला मिळतो. ओके. आता एम्प्लॉई 2 महिने लीववर होता, नंतर न्यू पोस्टला जॉईन करतो तर त्याला जॉईनिंग टाईम मिळणार, फिक्स मिळणार. 180 दिवसापेक्षा त्याची लीव काय आहे, कमी आहे आणि तेवढ्यात त्याचं काय झालं, पोस्टिंग झालं नवीन पोस्टवर, त्याला जॉईनिंग टाईम मिळणार. पण इथं काय म्हणले, बी पॉईंटमध्ये काय म्हणले, लीव 180 डेजपेक्षा जर जास्त असेल, मोर दॅन 180 डेज, जर 180 डेजपेक्षा जास्त असेल, जर लीव 180 डेजपेक्षा जास्त असेल तर जॉईनिंग टाईम ॲटोमॅटिकली मिळणार नाही. एवढंच मिनिंग आहे यामध्ये. जास्त असेल तर इनसफिशियंट नोटीस गिवन फॉर द न्यू अपॉइंटमेंट. इनसफिशियंट नोटीस म्हणजे काय, तुम्हाला जॉईनिंग टाईमसाठी टाईम पिरियड मिळणार नाही. ओके. आता ऑथॉरिटी चेक करते की जॉईनिंग टाईम द्यायचं का नाही, 180 डेजमध्ये काय मिळणार आहे, इथं ऑथॉरिटी बघणार की द्यायची की नाही, काय सफिशियंट कारण आहे का ह्यामध्ये. ओके. बी एमध्ये काय कंपल्सरी तुम्हाला जॉईनिंग टाईम मिळणारच आहे, बीमध्ये मिळणार नाही, असं मिळणार पण नाही आणि मिळणार असं कन्फर्म नाही आहे, ऑथॉरिटीवर डिपेंड्स ते. ओके. तर आता इनसफिशियंट नोटीसचं इथं नोटमध्ये त्यांनी मिनिंग सांगितलं काय आहे. कधी कधी गव्हर्नमेंट सर्वंटला न्यू पोस्टसाठी प्रॉपर टाईममध्ये नोटीस मिळत नाही. म्हणजे काय म्हणते की कधी कधी जो गव्हर्नमेंट सर्वंट असतो न्यू पोस्टला, त्याला एक प्रॉपर टाईम असते, 30 डेज 40 डेज, त्याला त्या टाईममध्ये नोटीसच मिळाली नसते. ओके. त्याला म्हणतात इनसफिशियंट नोटीस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इनसफिशियंट नोटीस म्हणजे काय, प्रॉपर वेळेत इन्फॉर्मेशन नाही दिली. म्हणजे तुमची ट्रान्सफर झाले, तुम्ही 4-5 दिवसात अटेंड व्हा. म्हणजे बघा ह्यामध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल, हां, आता 1 जानेवारीला काय होतं, त्याला जॉईन करायचं होतं 1 जानेवारीला आणि जी नोटीस मिळाली ना तीच त्याला काय मिळालं, 30 जानेवारीला मिळाली आणि त्याचा जो टाईम पिरियड होता ना 30 जानेवारीला मिळाली. मग तो 1 जानेवारीला त्याला 4 दिवसाची जॉईनिंग टाईम जर दिला असेल तर त्याचे 2 दिवस ऑलरेडी कट झाले ना इथं. मग तसं इनसफिशियंट म्हणजे त्याला नोटीसच डिले झाला असेल गव्हर्नमेंट सर्वंटलाच. ओके. समजला, जॉईनिंग टाईम म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटला ओल्ड पोस्टवरून न्यू पोस्टला जे जॉईन करायला जे टाईम दिला जातो त्याला 180 दिवस असेल, 180 दिवसापेक्षा कमी असेल तर जॉईनिंग टाईम मिळणार. 180 दिवसापेक्षा जास्त किंवा इक्वल नाही, 180 दिवसापेक्षा जास्त असेल तर तिथं काय मिळणार नाही, जॉईनिंग टाईम मिळणार की नाही हे अथॉरिटी डिसाईड करणार, आपण नाही काय आपलं डोकं चालवायचं इथं. ओके. समजलं. त्याच्यानंतर नोट 2 मध्ये काय सांगितलं, नोट 2 आपण वाचून घेऊयात आधी. नोट 2 ट्रान्सफर. आता एन ब्लॉक ट्रान्सफर काय असते ते बघायचंच आहे. त्यामध्ये बघा, जॉईनिंग टाईम मे अल्सो अप्लाय वेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज शिफ्टेड इन ब्लॉक्स ड्यू टू हेडक्वार्टर चेंज. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण मिनिंग काय बघायचं आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द एन ब्लॉक ट्रान्सफर. एन ब्लॉक ट्रान्सफर बघू. एन ब्लॉक ट्रान्सफर किंवा ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय, ब्लॉक ट्रान्सफर पण असू शकते यामध्ये. त्यामध्ये काय आहे की एन ब्लॉक 1 बाय 1 ट्रान्सफर नाही, सगळे एकत्र ट्रान्सफर एन ब्लॉक ट्रान्सफर असते. त्यामध्ये बघा नोट 2 मध्ये काय सांगितलं, नोट 2 मध्ये असं लिहिलं आहे की ह्यामध्ये जॉईनिंग टाईम मे अल्सो बी अलाउड व्हेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज ट्रान्सफर इन द ब्लॉक ड्यू टू चेंज ऑफ हेडक्वार्टर ड्यू टू इन ब्लॉक. ओके. तर एन ब्लॉक ट्रान्सफर मिनिंग काय असते ह्यामध्ये की जेव्हा एकाच वेळी ते एम्प्लॉई एकत्र ट्रान्सफर होतात ना, म्हणजे इन ब्लॉक एकत्र ट्रान्सफर होते, एका वेळी एकच नाही, असे खूप सारे जॉईनिंग मे अप्लाय व्हेन गव्हर्नमेंट सर्वंट इज शिफ्टेड इन ब्लॉक ड्यू टू हेडक्वार्टर चेंज. म्हणजे हेडक्वार्टर चेंज झाले तर मग हेडक्वार्टरमध्ये जेवढे एम्प्लॉई असणार तेवढे सगळे एकदम चेंज होणार, त्याला आपण इन ब्लॉक म्हणतो. ओके. मग आता बघा, सिम्पलमध्ये एक एम्प्लॉई नाही तर प्रत्येक ग्रुप ऑफ एम्प्लॉई येणार, त्यामध्ये एकत्र ट्रान्सफर झाला असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इन ब्लॉक ट्रान्सफर म्हणणार आहे. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण रूल 11. रूल 11, जॉईनिंग टाईम फॉर द परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट्स. Rule 11, joining time for permanent government servants under other governments. Joining time under Rule 10 also granted to government servant holding permanent post under the another government when appointed to a new via the competitive exam interview open to all.
आता ह्यामध्ये काय बेसिकली एवढंच सांगितलं आहे की जॉईनिंग टाईम फॉर दी परमनंट गव्हर्मेंट सर्वंट्स अंडर दी अदर गव्हर्मेंटमध्ये असतात. ह्यामध्ये काय म्हणलं की रूल थोडा बिग आहे, पण आपल्याला एक स्टेप बाय स्टेप ह्यामध्ये बघायचं आहे बघा. की जॉईनिंग टाईम अंडर दी रूल 10 ह्यामध्ये काय म्हणलं की परमनंट गव्हर्मेंट सर्वंट म्हणजे काय. परमनंट गव्हर्मेंट सर्वंट जो परमनंट पोस्टवर काम करतो त्याला आपण परमनंट म्हणतो, टेम्पररी नाही. ओके, तर आता ह्यामध्ये अंडर अनादर गव्हर्मेंट म्हणजे काय, दुसऱ्या गव्हर्मेंटकडे जॉब करतोय. ओके, रूल 10चा जॉईनिंग टाईम पण मिळणार आहे. यामध्ये रूल 11 सांगतो की रूल 10मध्ये जो जॉईनिंग टाईम मिळतो ते इथे पण मिळणार आहे असं इथं सांगतोय. जे रूल 10मध्ये मिळते ते सुद्धा आता आपण आत्ताच जस्ट रूल 10 आपण बघितलेला आहे. ओके, 180 डेजपेक्षा कमी ते आत्ताच बघितले आपण. ओके, आता वाया कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इंटरव्ह्यू ओपन टू ऑल म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जॉईनिंग टाईम मिळणार जर न्यू जॉब म्हणजे नवीन जॉब असेल तर, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामने पास झाला असलेला, इंटरव्ह्यू झाली असेल किंवा ओपन सिलेक्शन असेल तर. ओके, फॉर एक्झाम्पल MPSC एक्झाम क्लिअर झाला, इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं, यामध्ये ओपन रिक्रुटमेंट असू दे ते पण येणार आहे. आता सिम्पल एक्झाम्पल घेऊ. एक एम्प्लॉई महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये परमनंट होता. त्याने काय केला, आता ह्यामध्ये UPSC दिली आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मिळाली, UPSCची एक्झाम दिली, तर तो आता ओल्ड पोस्ट सोडणार असणार आहे. ओके, न्यू पोस्ट जॉईन करणार, त्याला एक जॉईनिंग टाईम मिळणार आहे. त्यामध्ये रूल 11मध्ये सांगितले आहे ते त्याला जॉईनिंग टाईम इथं मिळणार आहे. ओके, समजलं हा रूल. एक गव्हर्नमेंट सोडून दुसऱ्या गव्हर्नमेंटकडे चाललेला आहे तो. त्याच्यानंतर 12 बघूया. रूल 12, चेंज ऑफ अपॉइंटमेंट ॲट सेम स्टेशन, नो जॉईनिंग टाईम इफ चेंज डज नॉट इन्वॉल्व द ॲक्च्युअल चेंज ऑफ ऑफिस. सेकंड, 1 day joining time allowed when the appointment to new office in the same station without residence change, actual change of office in same station. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे की ह्यामध्ये बेसिकली पहिल्या पॉईंटमध्ये सांगितले की नो टाईम चेंज. जर तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये मिळालं, स्टेशनमध्ये मिळालं असेल तर तुम्हाला चेंज काय नाही, सेम सिटी, सेम प्लेस, सेम हेडक्वार्टरमध्ये मिळालं असेल तर तुम्हाला काय मिळणार नाही, इथे जॉईनिंग टाईम मिळणार नाही. आणि त्याच्यामध्ये सेकंडमध्ये काय म्हणलं आहे, चेंज ऑफ पोस्ट ॲट दी सेम स्टेशन जॉईनिंग टाईम मिळतो का. सेम स्टेशनवर चेंज झाला असेल तर नॉर्मली जॉईनिंग टाईम मिळणार नाही आहे. त्यामध्ये नो जॉईनिंग टाईम वेन नो ॲक्च्युअल चेंज ऑफ नोटीस नसेल तर त्यांना जॉईनिंग टाईम मिळणार नाही आहे. आता 1 day जॉईनिंग टाईम इथं अलाउड केलेला आहे बघा. कधी अलाउड केलेला आहे, ह्यामध्ये जर स्टेशन सेम आहे पण ऑफिस चेंज झाला आहे तर 1 day जॉईनिंग टाईम तुम्हाला मिळू शकतो. सिटी सेम आहे, घर चेंज नाही, पण ऑफिस दुसरा आहे तर तुम्हाला इथं जॉईनिंग टाईमला 1 दिवस मिळणार आहे. ॲक्च्युअल चेंज ऑफ ऑफिस म्हणजे काय, खरं ऑफिस जे आहे ते चेंज झाला पाहिजे. आता तुम्ही ऑलरेडी ज्या ऑफिसमध्ये तो वेगळा चेंज झाला पाहिजे. आता नोटमध्ये काय म्हटलं आहे, डिस्टिंक्ट ऑफिसेस. आता यामध्ये कलेक्टर, असिस्टंट डेप्युटी कलेक्टर्स आर दी कन्सिडर्ड एज अ डिस्टिंक्ट, म्हणजे कलेक्टर अँड डिस्टिंक्ट कलेक्टर अँड असिस्टंट डेप्युटी कलेक्टर्स हे वेगवेगळे आहेत ह्यामध्ये. ओके, नोट 2मध्ये म्हटले चेन ऑफ ट्रान्सफर इन सेम बिल्डिंगमध्ये जर झाला असेल, फॉर ऑफिस इन सेम बिल्डिंग विथ दी चेन ऑफ ट्रान्सफर मॅक्झिमम 1 day जॉईनिंग टाईम इथं मिळणार आहे, नो बेनिफिट मिळणार नाही दुसरं काय. ओके, त्याच्यानंतर आपण रूल 13 बघूया. रूल 13मध्ये म्हणले, Rule 13, joining time to join another government servant on tour if the transfer without headquarter change and the required to join another government servant on the tour. Journey time, Rule 15, allowed in addition to Rule 12 day. म्हणजे काय बघा आधी, ह्यामध्ये इन्स्पेक्शन असते, मीटिंग किंवा ऑफिशियल व्हिजिट्स असतात, त्यामध्ये फील्ड वर्क असतं, त्याला आपण टूर व्हिजिट म्हणतो बेसिकली. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये, आता सेकंड जर अनादर गव्हर्नमेंट सर्वंट ऑन द टूर म्हणजे कधी कधी असं होतं की एक ऑफिसर ऑलरेडी टूरवर आहे आणि दुसरा एम्प्लॉई त्याला जॉईन करायचा आहे. टूर जे असते ते गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे टूरवर गेला म्हणजे ड्युटीसाठीच ट्रॅव्हल करत असतो. जर एम्प्लॉईला दुसऱ्या गव्हर्नमेंट सर्वंटला टूरवर जॉईन करायचा आहे, ऑर्डर मिळाला असेल तर जॉईनिंग टाईम मिळू शकतो. ह्यामध्ये काय असणार आहे, जॉईनिंग टाईम मिळू शकतो ह्यामध्ये. म्हणजे त्याला आता काय इथं काय मिळणार आहे की तो टूरवर आहे तरी पण त्याला जॉईन करायचं आहे ह्यामध्ये, तर त्याला एक जॉईनिंग टाईम दिलं जातं. ओके, आणि ह्यामध्ये बेसिकली काय म्हणलं आहे, चेंज अँड रिक्वायर्ड टू जॉईन अनादर गव्हर्नमेंट सर्वंट ऑन द टूर जर्नी टाईम अलाउड ॲडिशन टू रूल 12 यामध्ये म्हटले. त्यामध्ये जर गव्हर्नमेंट सर्वंटला दुसऱ्या गव्हर्नमेंट सर्वंटला टूरवर जॉईन करायचं असेल आणि हेडक्वार्टर चेंज होत नाही आहे तर त्याला जॉईनिंग टाईम मिळू शकते ह्यामध्ये. हा जॉईनिंग टाईम रूल 12मध्ये जे डेज त्यामध्ये मेन्शन केले तर आत्ताच आपण बघितलेला आहे
ते असणार आहे यामध्ये. टूर म्हणजे ह्यामध्ये ऑफिशियल ड्युटी ट्रॅव्हल असते, हेडक्वार्टर चेंज होत नाही यामध्ये, दुसऱ्या ऑफिसला टूरवर जॉईन होऊ शकते. म्हणजे आता हे एक्झाम्पल बघा, हेडक्वार्टर पुणेमध्ये, सिनियर ऑफिसर मुंबई टूरवर जॉईन आहे आणि आता ह्यामध्ये ज्युनियर ऑफिसरला ऑर्डर आले की मुंबईला जाऊन जॉईन करा, तर हेडक्वार्टर चेंज नाही आहे पण ट्रॅव्हल आहे, त्यामुळे एक जेवढं रूल 12मध्ये दिले तेवढं त्यांना टायमिंग मिळणार आहे. आता आपण ह्यामध्ये काय रूल 14 बघू. रूल 14, extension of joining time when allowed holidays. Extension of joining time when holidays follow. Holidays immediately after joining time extend the normal joining time automatically. आता ह्यामध्ये हॉलिडेज जर असतील तर ऑटोमॅटिकली हॉलिडेज एक्सक्लूड केला जाणार आहे आणि ऑटोमॅटिकली इथं काय असणार आहे, जॉईनिंग टाईम संपल्यानंतर इमिजिएटली हॉलिडेज आले तर जॉईनिंग टाईम ऑटोमॅटिकली एक्सटेंड होणार ह्यामध्ये. ओके, हॉलिडेज आहे तर त्यांनी काय करणार, एक्सटेंड करणार, पुढं कंटिन्यू असणार आहे ते. ओके, त्याच्यानंतर आपण रूल 15 बघूया. ह्यामध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं आहे जॉईनिंग टाईम, ह्यामध्ये हे बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ जॉईनिंग टाईम, ट्रान्सफर फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन मॅक्झिमम 30 days includes first point A, 7 days for preparation including Sundays and holidays. Point B, period of actual journey. First, 1 day for transfer within same or adjoining district. Second, um, 2 days for the transfer to other district. आता पहिला पॉईंट इथं समजून घेऊया की काय म्हणते हे 15 मधलं फर्स्ट पॉईंट. ह्यामध्ये काय म्हणलं आहे की ह्यामध्ये सगळ्यात पहिला मॅक्झिमम जॉईनिंग टाईम ह्यामध्ये 30 days दिलेत त्यांनी. त्यात इन्क्लूड असणार आहे प्रिपरेशन डेज असणार आहे, त्याच्यानंतर जर्नी डेज पण ह्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. त्यामध्ये ए पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे बघा, ह्यामध्ये सगळ्यात पहिला 7 days फॉर दी प्रिपरेशनसाठी 7 days तर लागतात ना. ओके, एम्प्लॉईज इन दी 7 days प्रिपरेशनसाठी मिळतात, त्यात संडे हॉलिडे पण काउंट होणार ह्यामध्ये. ह्यामध्ये पॅकिंग शिफ्टिंग अरेंजमेंट जे असते त्यामध्ये त्याला टाईम दिलं जाते 7 days. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये सांगितलं आहे पीरियड ऑफ ॲक्च्युली जर्नीसाठी जे टाईम आहे ते किती मिळणार आहे. ह्यामध्ये बी पॉईंट बघा, इथं आहे बी पॉईंट. ह्यामध्ये पीरियड ऑफ ॲक्च्युअल जर्नी टाईम दिलं आहे. ह्यामध्ये 1 day सेम डिस्ट्रिक्ट ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्टसाठी असणार आहे, म्हणजे ॲडजॉइनिंग साईडला असेल कुठंतरी ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट किंवा सेम डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर 1 दिवस असणार आहे. आणि सेकंड डेज म्हणजे 2 दिवस असणार, त्यामध्ये ट्रान्सफर टू अनदर डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर इझी आहे. ह्यामध्ये काय म्हणजे अवघड काही नाही आहे ह्यामध्ये. आता 15.2 काय सांगितलं, पार्शियल अवेलमेंट अँड लीव क्रेडिट सांगितले. ह्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, क्रिटिकल आहे पहिली गोष्ट तर. ओके, पार्शियल अवेलमेंट अँड लीव क्रेडिट हे काय असते पहिला बघू. लीव क्रेडिट ह्यामध्ये days not used, maximum 10 credited to leave account as earned leave. Note, Sundays not counted for the journey, holidays included, Sundays included in maximum 30 days. आता ह्याचं मिनिंग बघूया आपण. ह्यामध्ये काय म्हणलं आहे की काय असणार आहे ह्याचं मिनिंग. अनयूज जे जॉईनिंग टाईम असतात कॅन बी कन्वर्टेड इंटू अर्न लीवमध्ये ते कन्वर्ट करणार आहेत. त्याच्यासाठी हे रूल सांगितलं. तुम्ही जर जॉईनिंग टाईम 30 दिवस दिला असेल आणि 2 दिवसातच तुम्ही जॉईनिंग केलं तर राहिलेले डेज कसं काउंट केलं जाणार आहे ते सांगितलं यामध्ये. आता पार्शियल पार्शियल ह्यामध्ये अवेलमेंट त्याचं मिनिंग काय आहे ते सगळ्यात पहिला बघूया आपण. त्यामध्ये काय म्हणले ना, पार्शियल अवेलमेंट जे आहे ह्यामध्ये एम्प्लॉई इज लाईक जॉईनिंग टाईम मिळू शकतो त्याला, ह्यामध्ये मिळू शकतो. तितका फुल यूज केला नाही, जेवढा टायमिंग त्याला जॉईनिंगसाठी मिळाला आहे ना, म्हणजे 30 दिवस आणि 2च दिवस त्याने यूज केला, पूर्ण यूज केला नाही आहे त्यानं. ओके, 10 days अलाउड केलं आणि 6 दिवसच यूज केला, राहिलेले 4 दिवस राहिलेत त्याचे. ओके, सेकंडमध्ये काय म्हणलं, लीव क्रेडिट म्हणजे काय, द एम्प्लॉईने फुल जॉईनिंग टाईम जर यूज केला नाही तर तो काय असणार आहे, क्रेडिट केला जाणार आहे लीव अकाउंटमध्ये. ओके, अर्न लीव म्हणून. ओके, थर्ड जे आता आपण रूल बघणार आहे यामध्ये बेसिक, जॉईनिंग टाईम फुल यूज नाही केला तर मॅक्झिमम जॉईनिंग टाईम अलाउड आहे, पण एम्प्लॉई लवकर जॉईन झाला पाहिजे. यामध्ये रिमेनिंग डेज अर्न लीव म्हणून क्रेडिट केला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं
म्हटलं आहे संडेज अँड हॉलिडेज काउंटिंग रूल काय आहे यामध्ये. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्यामध्ये. प्रिपरेशन डेजमध्ये संडे अँड हॉलिडे काउंट होणार. बघा इम्पॉर्टंट पॉईंट काय, संडे अँड हॉलिडेज हे जर्नीचं नाही आहे, संडेज अँड हॉलिडेज आर काउंटेड, मध्येच काउंट होणार आहेत संडेज अँड हॉलिडेज हे जे काउंट होणार आहेत ते. ओके, पण ह्यामध्ये अनेक रूल आहे. हॉलिडेज इन्क्लुडेड इन मॅक्झिमम लिमिटमध्ये ते हॉलिडेज जे आहेत ते मॅक्झिमम लिमिटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यामध्ये. ओके, एक्झाम्पल बघा, अलाउड जॉईनिंग टाईम 10 डेज, एम्प्लॉई 6मध्ये जॉईन झाला 6 डेजमध्ये, रिमेनिंग 4 डेज जे आहेत ते लिव्ह अकाउंटमध्ये क्रेडिट होतील अर्न लिव्ह म्हणून. ओके, समजलं. संडेज नॉट काउंटेड फॉर जर्नीसाठी संडे काउंट होणार नाही आहे, पण हॉलिडेज इन्क्लुडिंग संडे जे आहे, संडेज पण इन्क्लुडिंग मॅक्झिमम 30 डेजमध्ये काउंट होणार आहेत ते. ओके, समजलं. 15. त्यानंतर आपण 16 बघूया यामध्ये. रूल 16, जॉईनिंग टाईम व्हेन दी अपॉइंटमेंट चेंज्ड इन ट्रान्झिट. If the government servant is appointed to new post while in the transit from the one post to another post, joining time begins the day after the receiving the appointment order. A second 7-day preparation period is not allowed. बघा ह्यामध्ये काय म्हणले की ऑफिसर ऑलरेडी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, न्यू पोस्ट स्टार्ट्स जॉईनिंग टाईम फ्रॉम दी ऑर्डर डेट की नॉट बी गेट एक्स्ट्रा प्रिपरिंग डेज. आता म्हणजे काय, ट्रान्झिट म्हणजे काय, सगळ्यात पहिला समजून घ्या. आपण काहीतरी ऑर्डर केलं ना, इन ट्रान्झिट असं दिसतंय बघा, म्हणजे ट्रॅव्हलिंग करत आहे तो. म्हणजे काहीतरी ऑर्डर केला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, कोणत्याही ह्याच्यावरून तुम्ही जर ॲपवरून ऑर्डर केला तर इन ट्रान्झिट हा दिसतो बघा, म्हणजे तो काय आहे, ऑन दी वे, म्हणजे ट्रान्झिटमध्ये आहे तो. ओके, म्हणजे एम्प्लॉई ऑलरेडी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, ओल्ड पोस्ट सोडून न्यू पोस्टकडे जॉईन करायला तो निघलेला आहे आणि त्याच वेळेस त्याला दुसरी पोस्ट अपॉइंटमेंट मिळाली, म्हणजे ट्रॅव्हलिंग चालू असतानाच त्याला नवीन पोस्ट मिळाली यामध्ये. तर जर गव्हर्नमेंट सर्वंट इन ट्रॅव्हलमध्ये असताना न्यू पोस्टची अपॉइंटमेंट मिळाली तर जॉईनिंग टाईम नेक्स्ट डेपासून लगेचच स्टार्ट होणार आहे यामध्ये. ओके, ज्या दिवशी, म्हणजे काय म्हणले की ज्या दिवशी ऑर्डर रिसीव झाली त्याचा पुढचा दिवस त्याला काय केलं जाणार आहे, काउंट. म्हणजेच काय म्हणले, सेकंड 7-day प्रिपरेशन पीरियड इज नॉट अलाउड म्हणले यामध्ये. आता यामध्ये अशा केसमध्ये 7 days प्रिपरेशन टाईम हे अलाउड मिळणार नाही आहे. सेकंड डेजला तुम्हाला लगेचच तिथं जॉईनिंग व्हायचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एम्प्लॉई ऑलरेडी ट्रान्झिटमध्ये आहे, ट्रॅव्हलिंग चालू आहे, न्यू पोस्ट मिळाला यामध्ये, जॉईनिंग टाईम नेक्स्ट डेपासून लगेचच स्टार्ट होणार आहे, 7 days तुम्हाला मिळणार नाहीत. ह्याचं मिनिंग काय आहे असं कन्फ्यूज करून घेऊ नका यामध्ये. 7 days तुम्हाला मिळणार नाही आहे, सेकंड डेला लगेचच ट्रॅव्हलिंग झाल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेचच जॉईन व्हायचं. 7 दिवसाचा तुम्हाला प्रिपरेशनचा टाईम पिरियड मिळणार नाही, ऑलरेडी तुम्ही प्रिपरेशन करून तुम्ही जॉईनिंगसाठी निघालेला आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. रूल 17, लीव टेकन व्हाईल इन द ट्रान्झिट. Any leave taken while in the transit must include period elapsed since handing over charge of the post proviso. If leave taken on the medical grounds after the normal joining time, the split of the joining time first and leave later is allowed. आता ह्यामध्ये काय म्हणले, बेसिकली एवढंच सांगितलं ह्यामध्ये की रूल 17मध्ये ओल्ड पोस्ट सोडून दुसऱ्या पोस्टवर तो जात असताना लीव घेतला त्यामध्ये. ओके, तर नॉर्मली रूल काय सांगतो की जर एम्प्लॉई ट्रान्झिटमध्ये लीव घेतो तर जॉईनिंग टाईम काउंट होताना जॉईनिंग टाईमचा पिरियड इन्क्लूड होत नाही यामध्ये. म्हणजे ओल्ड पोस्ट चार्ज हँडओव्हर केल्यापासूनच ते आधी तेव्हाच होणार आहे त्यामध्ये. आता यामध्ये ट्रान्झिटमध्ये लीव घेतली आहे, यामध्ये लीव पिरियड जॉईन टाईममध्ये काउंट होणार नाही. जो लीव पिरियड आहे ना तो जॉईनिंग टाईममध्ये लीव घेतला ह्या काउंट होणार नाही जॉईनिंग टाईममध्ये. ओके, जॉईनिंग टाईम लिमिट लॅप्स होऊ शकते ह्यामध्ये. पण जर एम्प्लॉई लीव घेतली असेल मेडिकल ग्राउंडमध्ये तर जॉईनिंग टाईम संपल्यानंतर लीव ह्यामध्ये काय लागली तर ह्यामध्ये फर्स्ट जॉईनिंग टाईम कंप्लीट होतो आणि त्याच्यानंतर लीव अलाउड होतं ह्यामध्ये. ओके, समजला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जॉईनिंग टाईम अलाउड 10 days आहे यामध्ये, एम्प्लॉई ट्रॅव्हल 5 दिवसात म्हणजे लीव घेतला ह्यामध्ये, तर जॉईनिंग टाईममध्ये काउंट होणार नाही. ते 5 दिवस जे आहेत ते जॉईनिंग टाईममध्ये होणार नाही, जॉईनिंग टाईम लिमिट डिस्टर्ब होईल यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे रूल 18, जॉईनिंग टाईम ऑन रिटर्न फ्रॉम दी लीव आउटसाइड इंडिया more than 180 days. Joining time starts from the date of arrival at the first port in India, port of the debarkation ship, or the day after arrival air. Proviso, if port not in the Maharashtra may allow a joining time for the journey to the headquarter maximum 3 days.
खूप इझी आहे, बेसिक लेवल आहे. तुम्ही एकदा रीड केला तरी पण समजणार आहे ह्यामध्ये. आता जर एम्प्लॉई जो आहे आउटसाईड इंडिया गेला असेल, मोर दॅन 180 डेज असेल त्यामध्ये, तर ह्यामध्ये जॉईनिंग टाईम स्टार्ट्स फ्रॉम दी डेट ऑफ अरायवल ॲट दी फर्स्ट. जर तो शिपनं आला असेल तर त्या डेट ऑफ अरायवल ॲट दी फर्स्ट इन दी इंडिया असेल, आणि डे आफ्टर अरायवल जर तो एअरनं म्हणजे विमानातून आला असेल तर डे आफ्टर दुसऱ्या दिवशी असणार आहे ह्यामध्ये. प्रोव्हिजो काय म्हटलं, इफ पोर्ट नॉट इन दी महाराष्ट्रामध्ये जर पोर्ट नसेल तर मॅक्झिमम 3 दिवसाचं त्याला काय केलं, जॉईनिंग टाईम ग्रँट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण रूल 19(1) बघूया ह्यामध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ जॉईनिंग टाईम व्हेन अपॉइंटेड व्हाईल ऑन दी लीव. आता ह्यामध्ये मॅक्झिमम लीव फॉर लीव मोर दॅन 180 डेज असेल, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ जॉईनिंग टाईम व्हेन अपॉइंटेड वाईल ऑन लीव. अपॉइंट केल्यानंतर तो लीववर असेल तर त्यामध्ये लीव मॅक्झिमम मोर दॅन 180 लीव 180 डेजपेक्षा जर जास्त असेल अब्रॉडमध्ये, जॉईनिंग टाईम काउंटेड फ्रॉम ओल्ड हेडक्वार्टरपासून जॉईनिंग टाईम टू न्यू हेडक्वार्टरपर्यंत जेवढा टाईम लागणार आहे तेवढंच त्याला जॉईनिंग टाईम दिलं जाणार आहे. रिगार्डलेस ऑफ लीव लोकेशन और ऑर्डर रिसिप्ट, इफ दी ऑर्डर रिसिव्ड बिफोर अरायवल ॲट दी पोर्ट, assumed received at the port. ओके, इफ दी पोस्ट ॲट दी पोर्ट 1 डे जॉईनिंग टाईम त्याला मिळणार आहे. इवन पोस्ट इज एब्रॉडमध्ये असू दे, जॉईनिंग टाईम काउंटेड फ्रॉम दी ओल्ड स्टेशन जो आहे अब्रॉडमध्ये असा किंवा कुठं पण असू दे, तुमचा जो ओल्ड स्टेशन आहे तिथून न्यूला किती वेळ लागतो तेवढाच तुम्हाला जॉईनिंग टाईम दिला जाणार आहे. 1 दिवस लागत असेल 1 दिवस. आता ह्यामध्ये लेस दॅन 180, मोर दॅन असेल 180 डेजपेक्षा 180 डेज जास्त लीव घेतला असेल तर तसं असणार आहे. आता इथं कमी घेतला असेल तर जॉईनिंग टाईम ह्यामध्ये काय असणार आहे, रूल 12 नुसार आणि रूल 10(2)(b) नुसार काउंट होणार आहे. रूल 20मध्ये काय सांगितलं आहे, जॉईनिंग टाईम फ्रॉम प्लेस ऑफ हँडिंग ओव्हर चार्ज. आता यामध्ये इफ दी अथराइज टू हँड ओव्हर चार्ज एल्सवेअर दॅन हेडक्वार्टर सोडून दुसरीकडे चार्ज देणार असतील, जॉईनिंग टाईम कॅल्क्युलेटेड प्लेस हँड ओव्हर चार्ज. ह्यामध्ये म्हणजे ऑफिशियल ट्रॅव्हल टू हँड ओव्हर पोस्ट एल्सवेअर दुसरीकडे असेल तर जॉईनिंग टाईम स्टार्ट फ्रॉम दॅट प्लेस, त्याच प्लेसपासून स्टार्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ऑफिसर पोस्टेड इन नाशिक आज टू हँड ओव्हर पुणे, पुणेमध्ये आज केला असेल, जॉईनिंग टाईम स्टार्ट फ्रॉम दी पुणे. हँडओव्हर काय कुठं आहे, पुणेपासूनच स्टार्ट होणार, नॉट नाशिकपासून नाही, जिथं दिले तिथून स्टार्ट होणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले असणार आहेत. ओके, आता नेक्स्ट जो आहे 21 काय म्हणलं यामध्ये, आपण 21पासून 30पर्यंत आपण 2 पार्टमध्ये बघूया. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. ओके, त्यामध्ये आपण नेक्स्ट पार्टमध्ये 21 to 30 जे आहे ते आपण कवर करूया यामध्ये हा चॅप्टर. ओके, आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स आणि जे रूल्स आहेत ते इझिली क्लिअर आउट झाले असतील. ओके, तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट करा की आपण लास्टला एक व्हिडिओ घेऊन डाऊट सेशन ठेवूया त्यामध्ये. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप ग्रोईंग. ओके, कीप लर्निंग. थँक्यू, बाय बाय. अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.